नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर 2025 ला जो काही झालेला पेपर आहे, या ठिकाणी त्याचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, मराठी व्याकरणचे आपण सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. फक्त राहिले ते म्हणजे उतार्यावरचे 3 आणि कवितेवरचे 3 प्रश्न आपण सोडलेले आहेत. बाकी सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुमच्या पुढं सविस्तर त्याच्या माहितीसह तुम्हाला म्हणजे प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर बघा, नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा, योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. तर या ठिकाणी म्हण अपुरी दिली आहे, ती आपल्याला काय करायची? पूर्ण करायची आहे. तर ही म्हण तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकली असन, देखल्या देवा दंडवत. काय आहे याचं? तर देखल्या देवा दंडवत. अतिशय सोपी म्हण या ठिकाणी विचारण्यात आलेली होती. तसं पाहायचं गेलं तर पूर्णच क्वेश्चन पेपरमध्ये मराठी खूप सोप्या पद्धतीने विचारलेली होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर आरती प्रभू या नावाने लेखन करणारे साहित्यिक आहे चित्र खानोलकर. काय आहे? चित्र खानोलकर. म्हणजेच चिंतामणी त्रिंबक खानोलकर यांना काय केलेलं आहे, तर जी काही त्यांची काव्य रचना आहे ती काय केली आहे, आरती प्रभू या नावानं प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर मग त्यांचे नाटक असतील. काय? तर नाटक, त्याचबरोबर कथा, यासाठी मात्र त्यांना काय केलेलं आहे, त्यांचं स्वतःचं नाव म्हणजेच चिंतामणी त्रिंबक खानोलकर खानोलकर अशा पद्धतीचं नाव वापरलेलं आहे. फक्त आणि फक्त कवितेसाठीच त्यांना काय केलेलं आहे, आरती प्रभू हे नाव वापरलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतोय, तर पुढीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाही? प्रश्न नीट वाचा. पु. ल. देशपांडे यांचं पुस्तक नाही असा पर्याय आपल्याला त्यांना विचारलेला आहे. तर यासाठी आपल्याला बऱ्याच जणांची म्हणण्यापेक्षा जे काही गाजलेले लेखक आहेत, कवी आहेत, कथाकार आहेत, नाटककार आहेत, त्यांची पुस्तकं आपल्याला माहित असायला हवीत. तेव्हाच अशा पद्धतीचे प्रश्न सुटणार आहेत. तर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं नाही असं पुस्तक आहे बघा, ते म्हणजे अमृतवेल. कोणतं आहे? अमृतवेल. मग तुम्ही म्हणाल, अमृतवेल हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलं नाही, तर मग ते कोणाचं आहे? तर अमृतवेल आहे वि. स. खांडेकर यांचं. वि. स. खांडेकर यांचं हे पुस्तक आहे. बाकी मग बाकीच्या पुस्तकांचा विचार केला तर त्यामध्ये मी असा असा मी, व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ हे पुस्तकं कुणाची आहेत? तर ते आहेत पु. ल. देशपांडे यांचे. तर वि. स. खांडेकर असतील, पु. ल. देशपांडे असतील, त्याचबरोबर बासी मर्ढेकर असतील, यांच्या विषयीचे जे काही पुस्तकं आहेत, पुढं-पुढं तर आपण लेक्चर घेताना सांगूयातच, की कुठले लेखक, कवी महत्त्वाचे आहेत. तर या दोघा-चौघांचे जे काही लिखाण केलेलं आहे, कविता असतील, कथा असतील, नाटक असतील, त्यांची पुस्तकं, यांचा काय करायचा आहे, आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर बघा, त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न आहे, आकांक्षा घरी गेली. वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला कुठलीही म्हणजे या वाक्यामध्ये कुठलीही आज्ञा दिसत नाहीये. म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य नाहीये. त्याचबरोबर हे विद्यार्थी वाक्य आहे का? तर विद्यार्थी वाक्य पण नाही. विद्यार्थी वाक्यामध्ये कसं असतं, कुठलीतरी म्हणजे वाक्याचं क्रियापद हे काय करत असतं, योग्यता दर्शवत असतं, इच्छा दर्शवत असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कुठलीही वाक्यरचना नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणी संकेतार्थी आहे का? तर असं केलं तर तसं होईल. म्हणजेच आणि अभ्यास केला तर पास होईल, पास झालो तर पेढे वाटीन, अशा पद्धतीचे म्हणजे असं केलं तर तसं होईल. जर तर चे वाक्यरचना कशामध्ये असते? तर संकेतार्थीमध्ये असते. जेव्हा तेव्हाची पण वाक्यरचना कशामध्ये असते? तर संकेतार्थीमध्ये असते. तर त्यात या ठिकाणी वाक्य आपल्याला दिलेलं आहे, की आकांक्षा घरी गेली. तर या वाक्यामधून फक्त आणि फक्त कशाचा बोध होत आहे? तर फक्त काळाचा बोध होत आहे. आणि काळाचा बोध करून देणारं वाक्य म्हणजे कुठलं वाक्य असते ते? तर स्वार्थी वाक्य असते.
या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त काळाची माहिती तेवढी मिळत असते, की ते वाक्य नेमकं कुठल्या काळाचं आहे. याच्या व्यतिरिक्त काहीही माहिती नसते. म्हणून हे वाक्य जे आहे, आकांक्षा घरी गेली हे स्वार्थी वाक्य आहे. त्यानंतर बघा, कुणी झाडाच्या फांदीवर चढले, या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर विभक्ती एकूण किती आहेत? 8 प्रकारच्या विभक्ती आहेत. तर त्याच्यामध्ये मग प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया याचे एकवचनातले प्रत्यय वेगळे असतात आणि अनेक वचनातले प्रत्यय वेगळे असतात. तर या ठिकाणी अगोदर आपल्याला कळलं पाहिजे, की कोणता लागलाय. बघा इथं च्या हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी झाडांच्या फांद्यावर चढले. झाडांच्या, तर या ठिकाणी काय आहे? झाडांच्या हा जो शब्द आहे, तो कसा आहे? तर अनेकवचनी आहे. कसा आहे? अनेकवचनी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चा, ची, चे, चे, ची, च्या हे जे प्रत्यय आहेत ते कशाचे आहेत? तर षष्टीचे प्रत्यय आहेत. म्हणजे आपलं एकतर उत्तर हे असणार आहे किंवा हे असणार आहे. एकवचनीचे आहेत की अनेकवचनीचे आहेत? हे पण या ठिकाणी महत्वाचं आहे. बघा षष्टीचे जे एकवचनी प्रत्यय आहेत ते कोणते आहेत? तर चा, ची, चे हे कशाचे आहेत? तर एकवचनीचे प्रत्यय आहेत. षष्टी एकवचनीचे प्रत्यय आहेत चा, ची, चे. परंतु इथं जे प्रत्यय लागलेला आहे तो प्रत्यय आहे च्या. तर आपण या ठिकाणी बघूया षष्टी अनेकवचनीचे प्रत्यय कोणते आहेत? तर आहेत ची, चे आणि च्या. हे काय आहेत? षष्टी अनेकवचनीचे प्रत्यय आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की हा जो प्रत्यय आहे, तो कशाचा आहे? तर षष्टी अनेकवचनचा तो प्रत्यय आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न बघा, प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर इक हा प्रत्यय, प्रत्यय कुठे लागतात? तर शब्दाच्या शेवटी लागतात. आणि जर कुठे उपसर्ग आलं, तर उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागत असतात. लक्षात असू द्या. बघा इक हा प्रत्यय न लावता येणारा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर समाज या शब्दापासून आपल्याला सामाजिक शब्द बनवता येतो. तर या ठिकाणी आपल्याला बघा सामाजिक शब्द कसा मग? तर इथे मी लिहून दाखवते तुम्हाला. बघा. तर सामाजिक जर आपण जीला काय दिली? पहिली वेलांटी दिली, तर या ठिकाणी काय होणार आहे? इक हा काय लागणार आहे? प्रत्यय लागणार आहे. त्याचबरोबर वाचा या शब्दाला जर आपण वाचिक लिहिलं, कसं लिहिलं? वाचिक. तर या ठिकाणी पण काय लागणार आहे? इक प्रत्यय लागणार आहे. त्यानंतर धार्मिक लिहिलं किंवा धार्मिक लिहिलं. काय केलं? धार्मिक. या ठिकाणी मी म ला काय केलेली आहे? पहिली वेलांटी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पण हे इक प्रत्यय लागलेला आहे. आता आनंद या शब्दाला आपण आनंदित लिहू शकतो. कसं लिहू शकतो? आनंदित. आनंदित. परंतु इथं जो प्रत्यय लागणार आहे, तो कोणता लागणार आहे? इत असा प्रत्यय लागणार आहे. म्हणजे कुठल्या शब्दाला आपण इक प्रत्यय लावू शकत नाही, तर तो आहे पर्याय आपला पर्याय क्रमांक 4. मग पहा या ठिकाणी तुम्हाला इथं इक प्रत्यय दिसतोय, इथं आणि इथं पण दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे ऑप्शन आहेत, या प्रत्येकाला काय होत आहे? तर इक प्रत्यय लागत आहे आणि चौथ्याला मात्र इक प्रत्यय लागत नाहीये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न आहे, पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? तर ज्यामध्ये की मागणी केलेली असते त्याला म्हणतात मागणी पत्र. तर मग बघा पहिल्यांदा दिलंय की लग्नासाठी बोलावणे. हे काय असणार आहे? निमंत्रण असणार आहे निश्चितच. त्यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस देणे. तर या ठिकाणी पण मागणी दिसत नाहीये. प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, तर हे झालं आभार पत्र झालं. त्यानंतर बघा विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. तर यासाठी आपल्याला म्हणता येईल की हे काय आहे? मागणी पत्रक आहे. विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी मागणारं पत्र या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे काय झालं? योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न आहे अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर अ, 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 आ, इ, ई, उ, ऊ म्हणजेच या ठिकाणी काय होत आहे? तर सारख्याच उच्चार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे का? अ, आ.
इ, ई, उ, ऊ. तर हे काय आहेत? सारखाच उच्चार आहेत आणि सारखाच उच्चार असेल, तर त्यांना सजातीय स्वर असं म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. मग विजातीय स्वर म्हणजे काय? तर त्या ठिकाणी दोन्हींचा उच्चार सारखाच नसेल. उच्चार काय असेल? वेगळा-वेगळा असेल. जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो, अ आणि जर त्या ठिकाणी उ घेतलं, तर हे काय झाला? उच्चार वेगळा झाला. त्याचबरोबर ई आणि डबल काय घेणार आपण? आ घेऊया. हे काय झाला? उच्चार वेगवेगळा झाला. म्हणजे हे झाले विजातीय स्वर. तर मग त्यानंतर संयुक्त स्वर नेमके काय असतात? तर संयुक्त स्वर म्हणजे कसं? तर 2 स्वर एकत्र येऊन एक स्वर तयार होतो. त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर असं म्हणतात. जसं की या ठिकाणी बघा, हे ए आहे आणि हे दुसरा ए आहे. बरोबर आहे. त्यानंतर ओ आणि हे औ. आलं का लक्षात? तर हा जो काही ए आहे तो कशापासून बनलेला आहे? तर तो ए कशापासून बनलेला आहे? अ, अ प्लस ई किंवा दीर्घ ई पासून हे ए बनलेला आहे. आणि हा जो काही दुसरा आहे, ए, ए हे कशापासून बनलेला आहे? तर आ प्लस ऱ्हस्व ई किंवा मग दीर्घ ई याच्यापासून बनलेला आहे. आणि हा जो काही ओ आहे, तो कशापासून बनलेला आहे? तर अ प्लस उ किंवा ऱ्हस्व उ, दीर्घ उ किंवा ऱ्हस्व उ यांच्या एकत्रितकरणापासून हा ओ बनलेला आहे. त्याचबरोबर हा जो काही औ आहे, तो आ प्लस ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ यांच्या एकत्रितकरणाने काय केलेला आहे? तो औ बनलेला आहे. अशा पद्धतीनं हे जे काही 2 स्वरांपासून एक स्वर तयार होतो, त्याला काय म्हणतात? तर संयुक्त स्वर असं म्हणतात. त्याच्यानंतर दीर्घ स्वर काय असतात? तर या ठिकाणी बघा, हे काय आहे? ऱ्हस्व आहे. हे काय आहे? दीर्घ आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आ घेऊ शकतो. त्याच्यानंतर ही काय आहे? ऱ्हस्व ई आहे आणि ही दीर्घ ई आहे. त्यानंतर पहिलं हे जे आहे हे ऱ्हस्व उ आणि हे दुसरं दीर्घ उ. त्याच्यानंतर रू आणि लू हे काय आहेत? तर दीर्घ आहेत. त्यानंतरचा बघा प्रश्न काय आहे, की धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? तर हे तुम्हाला फुकटचे मार्क देणारा प्रश्न आहे. फक्त एवढं समजून घ्यायचं आहे, की जेव्हा-जेव्हा पहिली वेलांटी, पहिला उकार असेल, तेव्हा काय करायचं? ऱ्हस्व लिहायचं आणि जेव्हा-जेव्हा दुसरी वेलांटी, दुसरा उकार किंवा डबल म्हणजे काना असेल तर त्याला काय लिहायचं? दीर्घ लिहायचं. म्हणजे बघा कसं? तर सगळ्यात अगोदर आपल्याला ऱ्हस्व आणि दीर्घ यातला संबंध समजला पाहिजे. बघा, जसं की या ठिकाणी शब्द आहे धरणी, धरणी. तर पहिली वेलांटी, पहिला उकार, पहिला मात्रा असेल, तर आपण काय करणार? ते ऱ्हस्वमध्ये लिहिणार. ऱ्हस्व हे या चिन्हाने दर्शवतात. ह्याला म्हणतात लघु आणि दीर्घ हे काय करतात? तर गुरु या चिन्हाने दर्शवतात. तर आपल्याला काय विचारलंय? धरणी या शब्दाचा लघु गुरु क्रम कसा असेल? तर बघा, धरणी हा काय आहे? शब्द या ठिकाणी आपण प्रत्येक अक्षर पाहणार आहोत. तर या ठिकाणी ध जे काही अक्षर आहे, हे ध काय आहे? ऱ्हस्व आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरणार? तर लघु. त्यानंतर र आहे बघा. र साठी आपण कुठलं चिन्ह वापरणार? तर लघुच वापरणार. आणि या ठिकाणी नी हे काय आहे? दीर्घ आहे. तर आपण त्याच्यासाठी चिन्ह वापरणार गुरु. तर अशा पद्धतीचा पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय का? बघा बरं. तर पर्याय क्रमांक 4 ह्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. हे फुकटचे मार्क आहेत. फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर तुम्हाला हे मार्क मिळणार नाहीयेत. त्यानंतर बघा, झाकले माणिक चा नेमका अर्थ काय होतो? तर झाकले माणिक या शब्दाचा अर्थ काय होतो? बघा, तर इथं पाणक्या हा शब्द दिलेला आहे. तर पाणक्या म्हणजे काय? तर म्हणत नाहीत का ते पायाळू व्यक्ती असतात. काही असे पायाळू असतात, की ज्यांना काय कळतं? तर जमिनीच्या खाली धन कुठं आहे ते कळतं. त्याचबरोबर असे काही पायाळू असतात, की त्यांना जमिनीच्या खाली पाणी कुठं आहे ते कळतं.
त्यांना काय म्हणतात तर पाणक्या असं म्हणतात. सरळ आपल्या बोलीभाषेत जो अर्थ होतो तो मी तुम्हाला इथं सांगत आहे. त्यानंतर बघा बहुमोल वस्तू म्हणजे तिचं खूप महत्व आहे अशी वस्तू तिला काय म्हणणार आपण बहुमोल म्हणणार. त्याच्यानंतर बघा साधा पण गुणी मनुष्य म्हणजेच काय तर झाकले माणिक. साधा राहतो परंतु त्याचे काय आहेत विचार उच्च आहेत अशा माणसाला आपण काय म्हणणार झाकले माणिक असं म्हणणार. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे साधा पण गुणी मनुष्य. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, की कजाग व्यक्ती म्हणजे नेमकं काय? तर कजाग या शब्दाचा अर्थ काय होतो? तर भांडखोर असलेली व्यक्ती, जी की विनाकारण छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण काढते, त्या व्यक्तीला काय म्हणतात? तर कजाग व्यक्ती असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर हे जे काही शुद्ध शब्द ओळखा म्हणून जे काही प्रश्न असतात, हे भल्या-भल्यांचे मार्क खातात. तर बघा, आपण असे शब्द नेहमी लिहीत असतो, परंतु पहिला उकार द्यायचा की दुसरा उकार द्यायचा हे आपण तेवढं लक्षात ठेवत नाही. तर बघा या ठिकाणी वायुपुत्र हा जो शब्द आहे, जसं की आपण वायू शब्द कसा लिहितो, तर वायूला काय करतो आपण पहिला उकार देतो. बरोबर आहे? पहिला उकार देतो. त्याच पद्धतीनं पुत्रला पण काय आहे? पहिला उकार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा इथं पहिला उकार आहे. इथं काय? दुसरा पहिला आहे. इथं पहिला दुसरा आहे. या ठिकाणी काय आहे? दोन्हीही दुसरे आहेत. तर पहिला हे आपलं योग्य उत्तर आहे. वायुपुत्र अशा पद्धतीनं. पुढीलपैकी वचन नियमांच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? तर वचन म्हटलं की एकवचन, अनेकवचन त्या पद्धतीनं गटात न बसणारा शब्द आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे? शोधायचा आहे. तर एकवचन, अनेकवचनमध्ये काय होत असतं, तर या ठिकाणी बघा आधी पर्याय काय दिलेत बघा. फुले, नाले, पेले आणि भाले. असं पाहायला गेलं तर सगळ्याला सगळे शब्द हे काय वाटत आहेत तुम्हाला? तर अनेकवचनी दिसत आहेत. तर एक या ठिकाणी बघा नाला या शब्दाचे अनेकवचन काय होते? तर नाले. त्याच्यानंतर पेला या शब्दाचे अनेकवचन काय होते? तर पेले. त्याच्यानंतर भाला या शब्दाचे अनेकवचन काय होते? तर भाले. परंतु फुले चं म्हणजे या ठिकाणी एकवचन काय आहे? तर फुलं. फुलं. फुलाचं काय होतं? फुले. हा काय होतो? अनेकवचनी शब्द होतो. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का? तर या ठिकाणी या तीनही शब्दांचा अर्थ या ठिकाणी शेवटी काय येत आहे? तर आ येत आहे. काय येत आहे? आ. म्हणजेच काय? तर आकारांत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी, तर हे सगळे शब्द काय आहेत? पुलिंगी आहेत. तर आकारांत काय म्हणतो? पुलिंगी लिंगी शब्दाचे आणि वचन काय होते? तर एकांत होते. काय होते? तर एकांत होते. तर हे महत्त्वपूर्ण आहे बघा. या ठिकाणी जसं की एकवचनाचे म्हणजे पुलिंगी एकवचनाचे अनेक वचनामध्ये करण्याचे नियम आहेत. त्यामध्ये आकारांत पुलिंगी शब्दाचे अनेकवचन हे काय होते? एकारांत होते. या ठिकाणी नाला या शब्दाचे अनेकवचन काय होते? नाले. पेला या शब्दाचे अनेकवचन काय होते? पेले. त्याचबरोबर भाला या शब्दाचं अनेकवचन काय होते? भाले. अशा पद्धतीनं. परंतु या ठिकाणी फूल हे फुलं आहे का? तर नाही. या ठिकाणी आकारांत नाहीये हे शब्द. त्यामुळं या ठिकाणी गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. तर अतिशय सूक्ष्म आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे साधाच प्रश्न आहे, परंतु कसं आपले मार्क त्या ठिकाणी घेऊन जाणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळं एकवचन, अनेकवचन जरी आपली बोलीभाषा मराठी असली तरी सुद्धा आपले मार्क हिरावून घेणारे हे प्रश्न आहेत. बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर प्रश्न आहे, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते, तेव्हा डॅश प्रयोग होतो. जेव्हा क्रियापद कशानुसार बदलत आहे, तर कर्मानुसार बदलत आहे, तेव्हा कुठला प्रयोग होतो, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा जे काही प्रयोग आहे, तर प्रयोग एकंदरीत किती प्रकारचा आहे? तर 3 प्रकारचा आहे. तर तो काय म्हणजे त्याचे प्रकार कसे आहेत? तर नंबर 1 आहे बघा इथंच लिहून दाखवते तुम्हाला. कर्तरी प्रयोग असतो. त्याच्यानंतर दुसरा असतो कर्मणी प्रयोग. हे मुख्य प्रकार आपण घेत आहोत.
त्याच्यानंतर असतो बघा भावे प्रयोग. तर जेव्हा क्रियापद काय होतं कर्त्यानुसार बदलतं, तेव्हा त्या ठिकाणी जो काही तयार होणारा प्रयोग आहे, तर तो कसा असतो? कर्तरी प्रयोग असतो. आणि जेव्हा क्रियापद कर्मानुसार बदलते, तेव्हा जो प्रयोग होतो तो काय असतो? कर्मणी प्रयोग असतो. तर या ठिकाणी काय म्हटलंय, की वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते, तेव्हा कोणता प्रयोग होतो? तर तो होतो कर्मणी प्रयोग. अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर हा जो प्रयोग आहे तो कर्मणी प्रयोग आहे. आणि जेव्हा क्रियापद कर्त्यानुसारही बदलत नाही आणि कर्मानुसारही बदलत नाही, तेव्हा जो प्रयोग होतो तो असतो भावी प्रयोग. म्हणजेच काय असतं, तर कर्त्याला आणि कर्माला जेव्हा काय असतो, प्रत्यय लागलेला असतो आणि तेव्हा जो काही प्रयोग असतो तो असतो भावी प्रयोग. जर समजा बरं जाऊ द्या. आपण याचं डिटेलच्या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. तर तात्पुरती माहिती या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर बघा, तुला हे पुस्तक आवडले का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर या ठिकाणी तुम्हाला सरळ-सरळ समजत आहे, की या ठिकाणी काय केलेलं आहे? प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुला हे पुस्तक आवडले का? मग या ठिकाणी कुठलं विरामचिन्ह येणार आहे? तर काय आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. हा पण फुकटचा मार्क होता बघा. त्यानंतर बघा खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? संत तुकारामांचा ग्रंथ विचारलेला आहे. बरेच वर्ष झालं संत नामदेवावरच प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर या वर्षी आपल्याला संत तुकारामावर प्रश्न विचारण्यात आलेला दिसत आहे. संत तुकारामांचा कोणता ग्रंथ असेल तर तुकारामांची जी काही म्हणजे अभंग गाथा आहे ती घराघरात गायली जाते. हे आपण अनेक ठिकाणी वाचलेलं सुद्धा असेल तर आपलं योग्य उत्तर आहे अभंग गाथा. संत तुकारामांची काय आहे? अभंग गाथा आहे. तर मग हा जो काही दासबोध आहे तो कोणाचा आहे? तर समर्थ रामदास स्वामी यांचा आहे. रामदास स्वामी यांचा काय आहे? दासबोध आहे. आणि एकनाथी भागवत हे कोणाचं आहे? तर संत एकनाथांचं आहे. संत एकनाथ यांचं आहे. ते तर आपलं उत्तरच आहे. त्याच्यानंतर भावार्थ दीपिका हे कोणाचं आहे? तर भावार्थ दीपिका आहे संत ज्ञानेश्वरांचं. संत ज्ञानेश्वर यानं भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न घेऊया. शाळा माते समान आहे. शाळा काय आहे? माते समान आहे. या वाक्यात शाळा हे काय आहे? तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्हाला उपमेय आणि उपमान या 2 शब्दामधील जर अर्थ समजला, तर बऱ्याच वेळेस तुमचे काय होणार आहेत, उत्तर बरोबर येणार आहेत. असा बऱ्याच जणांना होतं, की शिकवताना पूर्ण लक्षात असतं, परंतु त्यानंतर उपमेय आणि उपमान याच्यात म्हणजे एक प्रकारे उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं याचा मेळ बसत नाही. त्यासाठी मी इथं परत सांगते बघा. तर शाळा माते समान आहे. तर या ठिकाणी शाळा, शाळेची काय केलेली आहे? तुलना केलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की शाळा काय आहे? तर शाळा काय आहे? तर उपमेय आहे. तर बघा ज्याची तुलना केलेली असते, ज्याची तुलना केलेली असते, मी इथे लिहूनच देते बघा. ज्याची तुलना केलेली असते. ते म्हणजे काय असते? तर उपमेय असते. आणि ज्याची तुलना करायची असते, ज्याची इथं कोणाची तुलना केली? तर शाळेची तुलना केलेली आहे. ज्याची तुलना केलेली असती ते म्हणजे काय असते? तर उपमेय असते आणि ज्याच्याशी तुलना केलेली असते, ज्याच्याशी तुलना केलेली असते. तर या ठिकाणी कोणाशी तुलना केलेली आहे? तर आईसोबत किंवा मातेशी तुलना केलेली आहे. ते म्हणजे काय असते? तर उपमान असते. काय असते? उपमान. तर खूप महत्त्वपूर्ण आहे हे मी आतापर्यंत पाहिलेलं आहे. हे जर 2 घटक माहीत असतील तुम्हाला, तर याचा बराचसा फायदा होतो तुम्हाला. बघा, शाळा काय केलेली आहे? शाळेची तुलना आईशी केलेली आहे. शाळा काय आहे? माते समान आहे. अशा पद्धतीनं जसं की आपण पाहिलं आहे ना, की
आंबा काय आहे? साखरेसारखा गोड आहे. तर या ठिकाणी आंब्याची तुलना साखरेशी केलेली असते. त्याच पद्धतीनं या ठिकाणी शाळेची तुलना आईशी केलेली आहे. म्हणजे ज्याची तुलना केलेली असते, ते म्हणजे उपमेय असते आणि ज्याच्याशी तुलना केलेली असते, इथं आई माता म्हणजेच काय तर आई. तर ज्याच्याशी तुलना केलेली असते, ते म्हणजे असते उपमान. तर अशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी उपमेय हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, "कडा कडा फोड नभ, उडव उडू मखिका." काय म्हटलंय पुढं? "खडबडवी दिग्गजा, तुडव रवी मालिका, यात कोणता रस आहे?" तर या ठिकाणी रसावर पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे पण महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. ते आपण डिटेलमध्ये घेणारच आहोत. तर रौद्र रस कधी असतो? तर ज्यावेळेस काय केलेला असतो, त्या ठिकाणी राग दर्शवलेला असतो. तर त्यावेळेस काय असतं त्याच्यामध्ये रौद्र रस असतो. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, की वाक्यरचनेमध्ये एक प्रकारचा काय दिसत आहे? राग दिसत आहे, क्रोध दिसत आहे. त्यामुळं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तर रौद्र रस आहे. तर त्याच्यानंतर भयानक रस म्हणजे नेमकं काय असतंय? तर जिथं भीती असते, जिथं काय असते? भीती असते, तिथं भयानक रस त्या ठिकाणी निर्माण होत असतो. बीभत्स रस म्हणजे नेमकं काय असतंय? तर जिथं कंटाळा, वीट आलेला असतो. काय आलेला असतो? कंटाळा. त्याच्यानंतर काय म्हणता येईल? वीट आलेला असतो. त्या ठिकाणी बीभत्स रस त्या ठिकाणी दिसून येतो. करुण रस कधी येत असेल बरं? तर करुण रस कधी? तर ज्यावेळेस काय असतं? दुःख, त्याच्यानंतर कष्ट, संकट येतं, तेव्हा काय होतं? तर करुण रस त्या ठिकाणी दिसून येतो. तर इथे शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे. याचं पण आपण सर्वच्या सर्व रस आपण एका लेक्चरमध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रौद्र रस. बघा त्याच्यानंतरचा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे? तुला काय पाहिजे? या वाक्यात काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर या ठिकाणी खूप सोपा प्रश्न आहे हे. तरी पण बऱ्याच जणांचा चुकला असेल. कारण कसं आहे, तर या ठिकाणी अनिश्चित पण दिलेलं आहे आणि प्रश्नार्थक पण दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, की बाबा हे पुरुषार्थक नाहीये, हे दर्शक नाहीये. परंतु काय हा जो शब्द आहे, तो बऱ्याच वेळेस काय सर्वनामामध्ये येत असतो आणि तेव्हा जेव्हा की इथं काय नाहीये, प्रश्नार्थक चिन्ह नाही आणि काय जर शब्द आला असेल, तर तो असतो अनिश्चित सर्वनाम. परंतु या ठिकाणी धड-धड तुम्हाला दिसत आहे, की काय आहे इथं प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तेव्हा हे जे काय शब्द आलेला आहे, ते नक्कीच काय असणार आहे? प्रश्नार्थक सर्वनाम असणार आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा की काय, कोणाला, कुठे असे शब्द सर्वनामाच्या वाक्यामध्ये येत असतात किंवा वाक्यामध्ये येत असतात आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नसेल, तरच ते वाक्य अनिश्चित सर्वनामाचे असतात. अन्यथा शेवटी जर प्रश्नार्थक चिन्ह असेल, तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असते. त्यानंतर बघा, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. वाक्य काय आहे? माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. तर या वाक्यात किती नामे आलेली आहेत? तर बघा, नाम हे किती सोपा चॅप्टर आहे आणि मग या चॅप्टरवर प्रश्न असा सहजासहजी विचारलेला नाहीये, की विशेष नाम कोणतं, सामान्य नाम कोणतं, भाववाचक नाम कोणतं, असा प्रश्न विचारलेला नाहीये. प्रश्न आपल्याला थोडासा खेळून विचारलेला आहे, की वाक्य दिलेलं आहे, "माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे." या वाक्यात किती नामे आहेत? तर जर विचार केला, तर हे माधुरी जे काही नाव आहे किंवा नाम आहे, ते काय आहे? विशेष आहे. बरोबर आहे. म्हणजे हे झालं विशेष नाम झालं. एक नाम आपल्याला सापडलं, माधुरी. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे? बघा, बहिणीची. हे काय आहे? तर सामान्य नाम आहे. सामान्य नाम आहे. त्यानंतर बघा मुलगी. हे पण काय आहे? सामान्य नाम आहे. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये एकंदरीत किती नामे आलेली आहेत? तर बघा हे विशेष नाम माधुरी, पुन्हा त्याच्यानंतर हे सामान्य नाम म्हणजे हे दुसरं आणि हे
सामान्य नाम तिसरं. अशा पद्धतीनं म्हणजे माधुरी 1, बहिणीची 2 आणि मुलगी 3 अशा पद्धतीने याच्यामध्ये किती नामं आलेली आहेत? तर या ठिकाणी 3 नामं आलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विनीताने लाडू खाल्ला. या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. भविष्यकाळ या ठिकाणी दाखवला जात आहे. म्हणजे वनिता लाडू खात असेल. लाडू या ठिकाणी संपलेला आहे का? तर नाही, चालू आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे काय आहे? पूर्ण आहे. अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य आहे पर्याय 2. त्याच्यानंतर बघा वनिता लाडू खात होती. होता, होती हे कशामध्ये असते? तर भूतकाळामध्ये असते. म्हणजे हे वाक्य भूतकाळाचं वाक्य आहे. त्याच्यानंतर वनिता लाडू खात आहे. म्हणजेच हे काय आहे? तर वर्तमान काळाचं वाक्य आहे. तर हे काळ पण आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये म्हणजे काळ चॅप्टरमध्ये आपण हे सर्वच्या सर्व तीनही काळ त्याचबरोबर त्यांचे उपप्रकार पण घेणार आहोत. त्यानंतर बघा स्वभाव प्लस उक्ती याची योग्य संधी शब्द कोणता? तर या ठिकाणी बघा योग्य ती आपल्याला संधी ओळखायची आहे. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 स्वभोक्ती म्हणजेच काय झालेलं आहे? तर स्वभाव प्लस काय? तर उक्ती हे एकत्र येऊन या ठिकाणी काय शब्द तयार झालेला आहे? तर स्वभोक्ती हा शब्द तयार झालेला आहे. बाकी बघा कुठेही हा शब्द म्हणजे या 2 शब्दापासून अशा पद्धतीचा शब्द तयार होणार नाहीये. त्यानंतर पहा हरिहर हे कोणत्या समास प्रकारातील उदाहरण आहे? तर हरिहर या ठिकाणी जे काही द्वंद्व समासाचं उदाहरण आहे हे. मग द्वंद्व समासामध्ये पण काही उपप्रकार पडतात म्हणजे 3 उपप्रकार पडतात. ते म्हणजे इतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व. तर या 3 प्रकारापैकी नेमकं हे कुठल्या प्रकाराचं उदाहरण आहे? कर्मधारय तर या ठिकाणी नाहीये ते. बघा. तर इतर द्वंद्वामध्ये कसं असतं, की 2 शब्दाच्या मध्ये आणि व आणि किंवा व हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर समाहार द्वंद्व कसं असतं, तर त्यामध्ये अ, जी वस्तू आहे त्याच्यासोबत अनेक वस्तूंचा समावेश असतो. जसं की कांदा पोहे आहे, तर कांदा घालून केलेले पोहे. मग त्याच्यामध्ये कांदा पोहे म्हणजेच काय, तर फक्त कांदाच का? तर नाही. पोह्यामध्ये अनेक तत्सम वस्तू त्याच्यामध्ये म्हणजे पदार्थ टाकले जातात. त्यापासून तयार केलेले म्हणजे कांदा पोहे. तर हे समाहार द्वंद्वाचं तर उदाहरण नाहीये. आणि वैकल्पिक द्वंद्वमध्ये कसं असतं, तर वैकल्पिक द्वंद्वमध्ये एका शब्दाचा दुसरा शब्द हा विरुद्धार्थी शब्द असतो. जसं की खरे खोटे. त्याचबरोबर काय म्हणता येईल सत्य असत्य, सत्य किंवा असत्य. या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्वमध्ये कसं असतं 2 शब्दापैकी एकाची निवड करावी लागते. तर या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्वही होणार नाही आणि समाहारही होणार नाही. तर याचा हरिहर याची म्हणजे विग्रह कसा करता येईल? तर हरी आणि हर किंवा हरी व हर अशा पद्धतीने आपल्याला विग्रह करता येईल. म्हणजे आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर कोणता समास? इतर द्वंद्व समास. त्यानंतर पहा पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला ओळखायचा आहे आपल्याला बरं. इथं बघा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर बघा श्रेष्ठ म्हणजेच वर असाच अर्थ होतो त्याचा. त्याचबरोबर आशीर्वाद म्हणजे पण वरच अर्थ होतो. त्यानंतर नवरा मुलगा म्हणजे पण वरच अर्थ होतो. परंतु जरा म्हणजे काय तर थोडासा. जरा म्हणजे थोडासा. तर जर या शब्दाचा वृद्ध किंवा म्हातारा व्यक्ती, म्हातारा असा पण त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे सांगितले, की वर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर हा आहे. त्याचबरोबर आशीर्वाद आहे, वर मुलगा हे पण आहे. तर कुठला आहे तो? तर जरा. हा काय आहे? वर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. त्यानंतर बघा पुढीलपैकी विरुद्धार्थी योग्य जोडी इथं आपल्याला योग्य विचारलेली आहे. तर विरुद्धार्थी म्हणजे कशी? तर एकमेकाच्या विरोधात असणारी. तर इथं बघा भाऊ आणि इथं भ्राता दिले. म्हणजे दोघांचा अर्थ काय आहे? सारखाच आहे. तर ही काय आहे?
समानार्थी आहे. बरोबर आहे का? ती आहे समानार्थी. त्यानंतर बघा मित्र आणि दोस्त हे पण काय आहे? समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द आहे तो. त्यानंतर बघा सूत आणि पुत्र दोघांचाही अर्थ काय होतो? तर मुलगा असाच होतो. म्हणजे हे पण काय आहेत? समानार्थी आहेत. मधात फक्त चुकीचं चिन्ह म्हणजे विरुद्धार्थी विरुद्धार्थी चिन्ह दिलेलं आहे, परंतु हे काय आहेत? समानार्थी आहेत. तर इथं उत्कर्ष, अपकर्ष हे काय आहे? योग्य आहे. तर योग्य जोडी कोणती? तर आपण या ठिकाणी ओळखलेली आहे. ही आहे विरुद्धार्थी शब्दांची जोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. लवकरच आपण मराठीची पण सीरीज चालू करणार आहोत. यामध्ये पण आपण सविस्तर लेक्चर घेणार आहोत. म्हणजे कुठलाही टॉपिक असेल तर त्या टॉपिक वाईज पूर्णच्या पूर्ण टॉपिकमध्ये जे काही मुद्दे आहेत ते सविस्तर चर्चा करून त्यानंतर प्रिव्हियस इयरला जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत त्यावर आधारित ते सर्वचे सर्व आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ती पण सीरीज लवकरच सुरू होणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा.